चालता येत नाही ना रोड ना, गड्डे गुड्डेच आहे ना. डिलिव्हरीची जर बाई असली एखादा पेशंट तर मला सांगा तुम्ही, ते सवण्याला न्यायचं कामच नाही. इकडच त्या बिचारीची दशाहून जायबंद होऊन जाते ते, पण सवण्याला पोहोचणं होत नाही. हा अटॅक आला एखाद्या माणसाला तरी बी ते इकडच जाते बिचारा. महागाव उंबरखेडच्या आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे. वाकोडी ते सवना रस्ता की मृत्यूचा सापळा. महागाव तालुक्यातील वाकोडी ते सवना या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्वरित दर्जेदार डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ. नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील सवना ते वाकोडी या रस्त्यावर आहोत. आपण पाहू शकता की या रस्त्याची जी अवस्था आहे अतिशय बिकट आहे. बांधकाम कंपनी मार्फत या रस्त्याचं काम चालू आहे, परंतु 4-5 महिन्यापासून काम चालू असल्याचं समजते आणि काम हे अतिशय संत गतीने चालू आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाकोडी येथील काही नागरिक आपल्या सोबत आहेत. काय सांगसाल, किती दिवसापासून या रस्त्याचं बांधकाम चालू आहे आणि ठेकेदारासोबत तुमचं बोलणं वगैरे झालं का विषयावर? आमचं बोलणं, मी शिवाजी बळवंत गावंडे, राहणार वाकोडी. आज कमीत कमी 4 ते 5 महिन्यापासून काम चालू आहे. आज करू उद्या करू आम्हाला असं म्हणत आहे, किंवा निधी नाही मिळाल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही असं तो म्हणत आहे आम्हाला, आणि वारंवार चालढकल करत आहे. तुम्ही बांधकाम विभागाकडे वगैरे याची तक्रार केली का? नाही केली नाही. ते आम्हाला म्हणतो की बाबा तुम्ही सरळ बांधकाम विभागाकडे तक्रार करा, किंवा वरच्याकडे तुम्ही जा. वर जाऊन तुम्ही पाहू शकता की आम्हाला निधी नाही मिळाला, त्या कारणाने आम्ही काम थांबवलेलं आहे. किती विद्यार्थी या रस्त्याने येणं जाणं? या वाकोडी मधील कमीत कमी 70 ते 75 मुली आणि मोरत मधील 30-35 मुली, त्या कारणानं समजा 100 ते 125 मुली मोरत आणि वाकोडी या गावच्या सवण्याला शिक्षणाकरिता जातात, आणि 30 तारखेपासून शाळा चालू होणार आहे. तर आजपर्यंत या रस्त्याचा अजूनही काही खुलासा झालेला नाही. नमस्कार, मी योगेश भोपाळे. रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे की सवण्यालाच म्हणजे साईडला 2 किलोमीटरवर ग्रामीण रुग्णालय आहे. एखादा पेशंट जर अर्जंट मध्ये समजा असेल तर या रस्त्याने जायच्या आधी दगावू शकतो. दळणवळणासाठी आम्हाला रस्ता हे सवनाच एक पर्याय म्हणून आहे, दुसरा काय आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. आणि 2 वर्ष झालं कंटिन्यू या रस्त्याचं काम चालू आहे, आणि पावसाळ्यामुळे थोडं जास्त आम्हाला त्रास होत आहे जाण्या येण्यासाठी. लवकरात लवकर हा रस्ता आम्हाला तयार करून द्यावा ही गावकऱ्याच्या विनंती आमची. सवना ते वाकोडी या रस्त्याची अतिशय दुरवस्था आहे. काल आणि परवा झालेल्या पावसामध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काकू आपल्या सोबत आहेत. काकू, काय सांगसाल, कसा रस्ता आहे, कशी अडचण होते जाण्या येण्याची? खूप अडचण होते. लेकरं बाळा शाळेत जाते तर शाळेला अडचण आहे. आता 2-4 वर्ष आले तर असेच आहे. वाकोडी सवण्याची अवस्था आहे रस्त्याची 3 वर्षापासून आहे. हो, 3 वर्षापासून अशीच आहे. आज करतो उद्या करतो असेच म्हणते, पण करत नाही. तर काय मागणी राहील तुमची सरकारकडे? सरकार काय रोड चांगला करून देण्याच मागणी आहे, दुसरं काय मागणार आहे? लेकरं बाळा शाळेला जाय अडचणीच आहेत ना. आमच्यासारखे म्हातारे पडू शकते. चालता येत नाही ना रोड ना, गड्डे गुड्डेच आहे ना. डिलिव्हरीची जर बाई असली एखादा पेशंट तर मला सांगा तुम्ही, ते सवण्याला न्यायचं कामच नाही. इकडच त्या बिचारीची दशाहून जायबंद होऊन जाते ते, पण सवण्याला पोहोचणं होत नाही. अटॅक आला एखाद्या माणसाला तरी बी ते इकडच जाते बिचारा, त्याला तिकडच न्यायचं काम आहे. दवाखाना पोहोचतच नाही, इकडे रस्ते सुद्धा नाही ना. अर्ध्या रस्त्यात येत नाही, त्याचा जीव जाते. काय करणार आहे? रस्ते सुद्धा नसल्यामुळे मरते ना. एरी मरते का? मग महागाव उंबरखेडच्या आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे रोडवर. या ते येतच असतील ना, येत नसतील का? रस्त्याने दिसत नसतील का? त्याने लक्ष करायला पाहिजे ना या रोडवर. माझं नाव प्रफुल्ल ठाकरे आहे. आम्ही मोजा वाकोडी येथील रहिवासी आहोत. आता वास्तविक पाहता हा आमचा सवना आणि वाकोडी या गावचा रस्ता आहे. आज जवळपास रस्त्याचं काम करून 3रं वर्ष आहे. कुठल्याच प्रकारचं अजूनही कुठल्या प्रकारचं चांगल्या प्रकारे काम झालं नाही. 1 वर्ष एक साईडचं रुंदीकरण करण्यामध्ये 1 वर्ष घातलं, मागचं वर्ष दुसरी साईडचं रुंदीकरण करण्यामध्ये घातलं,
आणि आज अक्षरशः जे शिव म्हणतो आम्ही वाकोडी आणि रस्त्यामध्ये जो सेंटरला जो शिव आहे तिथे चढ आहे आणि तिथे उन्हाळ्यामध्ये कोरीव काम करून तिथे माती टाकली आणि या मागच्या 2 दिवसाच्या पावसामध्ये एवढी गावकऱ्यांची आणि जे शेतकऱ्यांची एवढी दशा झाली. उन्हामध्ये मडगाडमध्ये चिखल अडकून मोडमाड झाले मडगाडचे. गाडीवर घसरून कोणी पडलेत. भरपूर असे गावकऱ्यांचं नुकसान झालं आणि जीवित पण हानी झाली. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचा आणि डांबरीकरण पूर्ण करण्याचा मागणी आहे आमची प्रशासनाकडे. आपण पाहतो की गत 3 वर्षापासून तुमच्या रोडचं हे काम चालू आहे, अतिशय संत गतीनं काम आहे. तुमची काय प्रशासनाकडे मागणी राहील? आमची प्रशासनाकडे किंवा आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमाकडे अशी मागणी आहे की लवकरात लवकर तात्काळ आमचा रस्ता पूर्ण करावा, जेणेकरून आमच्या गावातील नागरिकांना या साऱ्या समस्यांचा जे समस्या आहे हे त्रास होणार नाही या गोष्टीचा. माझं नाव अक्षय आनंदराव चोपडे आहे. मी वाकोडी ते सौना रोज अपडाऊन करतो. गेले 3-4 वर्ष झाले आम्हाला म्हणजे आमच्या गावाकडून हे रोड काय होत नाही. 4 वर्ष झाले आमच्या गावाला या कच्च्या रोडचा म्हणजे सामना करा लागत आहे. संध्याकाळी रात्री बेरात्री रोज म्हणजे दवाखान्याचे पेशंट असो किंवा शाळेला जाणारे विद्यार्थी असो किंवा ट्युशनला जाणारे विद्यार्थी असो, 2 नाल्याला पाणी सुटते रोज. वरचं पाणी आलं की रोज म्हणजे समजा पावसाळ्यात काय दशा आहे? पावसाळ्यात एवढी बिकट परिस्थिती आहे की रोडवरून 2 व्हीलर म्हणा, ॲटो म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा जाऊही शकत नाही, कारण की रोड एवढा कच्चा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथशी प्रशासनाकडे काय मागणी असेल? किंवा एवढीच मागणी आहे की बुवा लवकरात लवकर रोड चांगला करून द्यावा. तांबडी मातोडी, लाल मातोडी तुम्ही आता कोणी अधिकारी जरी आला तरी तुम्हाला पाहायला भेटल. त्यानं अधिकाऱ्याने यावं, पाहा, मुरुम जर असेल तर आम्हाला सांगा, नाही तर त्याला तांबडी मातोडीचं काय विल्हेवाट लावायची ते लावा. ही तांबडी मातोडी म्हणजे एवढी भयंकर खराब आहे. चिकट लोड व्हायला तिथे पैदल बी चालू शकत नाही माणूस, एवढा रोड खराब आहे. नक्कीच आपण पाहू शकता की वाकोडी ते सौना या रस्त्याची अवस्था जी आहे अतिशय गंभीर बनलेली आहे. रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी बांधकाम कंपनीला 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो आणि या 2-3 वर्षामध्ये मोठ्या यातना ज्या आहेत वाकोडी येथील नागरिक आणि विद्यार्थी प्रवास करताना भोगत आहेत. पेशंट असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीला त्यांना सौना हे गाव जवळ आहे, परंतु रस्त्या अभावी त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा होत आहे. अनेक नागरिक आपल्यासोबत होते. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ.